राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी आंदोलनं सुरू झाली आहेत। बीड नगरपालिकेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटात गटबाजी उफाळली आहे। गुरुवारी पालिकेचे नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब यांच्या नेतृत्वाखाली बीड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बशीरगंज चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आलं। हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून प्रतिमेचं दहन केलं, तर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर नाईकवाडे, पालिकेचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं। पालिकेतील एकाच पक्षाच्या 2 नगरसेवकांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रवादीमधील गटबाजी आता चांगलीच उफाळून आल्याची कुजबूज होते। नमस्कार, मी आहे बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। बीड नगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाने सत्ता स्थापन केली असली तरी अवघ्या 7 महिन्यातच नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यात 2 तट पडले। निवडणुकीत गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी जरी पालिकेचं नेतृत्व केलं असलं तरी आता मात्र 11 नगरसेवकांच्या या वेगळ्या गटाला परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचं पाठबळ असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। बीड पालिका निवडणुकीच्या तोंडावर विजयसिंह पंडित यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व आलं आणि त्यांनी तब्बल 35 वर्षांची क्षीरसागर परिवाराची सत्ता मोडीत काढली। मात्र अवघ्या 7 महिन्यातच पक्षातील अंतर्गत गटबाजी रोखण्यात त्यांना अपयश येत असल्याचं दिसतंय। सर्वसाधारण सभेपासून सुरू झालेली अंतर्गत धुसफूस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान उघडपणे पूर्णपणे झाली। सुनेत्रा पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमध्ये एका गटासोबत स्वतंत्र चर्चाही केली, जी मुंडेंनीच घडवून आणल्याची चर्चा आहे। शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपचे डॉक्टर योगेश क्षीरसागर हे बंधू आता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते। शासकीय कार्यक्रमातील त्यांची भेट आणि त्यानंतरच्या सूचक प्रतिक्रियांवरून हे स्नेहमिलन चर्चेत आलं। मात्र पालिका स्तरावर सत्ता स्थापनेसाठी त्यांना अजित पवार गटातील काही नगरसेवकांची गरज भासणार आहे आणि विशेष म्हणजे वेगळ्या गटातील हे 11 नगरसेवक क्षीरसागरांचे कट्टर विरोधक मानले जातात। त्यामुळे राजकारणातील बदलत्या समीकरणानुसार ते एकत्र येणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।